नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका ही भरती परीक्षा लवकरच परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे. तर पाहू शकता या परीक्षेची तयारी करताना जो एक्झाम पॅटर्न तुम्ही पाहताय, त्या एक्झाम पॅटर्नमध्ये इंग्रजी विषयासाठी एकूण 10 प्रश्न आणि 20 गुण आहेत. त्याचबरोबर मराठीसाठी पाहू शकता एकूण 10 प्रश्न 20 गुण. सामान्य ज्ञानसाठी सुद्धा 20 प्रश्न आणि 40 गुण आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तांत्रिक सेक्शनचा विषय आहे एकात्मिक बालविकास, सेवा योजना आणि कायदे यासाठी यावर आधारित एकूण 20 प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर पोषण अभियानवर 10 प्रश्न आहेत. त्याचबरोबर पाहू शकता म्हणजे एकूण ते 40 ह्याच्यामध्ये पाहू शकता 40 आणि 20 60 गुणांची स्वतंत्र तयारी करणं आवश्यक आहे. याचं कारण म्हणजे यावर तांत्रिक सेक्शन जो आहे तो आधारित आहे. म्हणजे हा तांत्रिक सेक्शन जो आहे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. बाकी इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, अंकगणित, संगणक ज्ञान याची तयारी तुम्ही कुठेही कशीही तयारी करू शकता. पण तुमचे जे सेक्शन आहे तांत्रिक सेक्शन, एकात्मिक बालविकास, सेवा योजना, कायदे आणि पोषण अभियान हे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर पाहू शकता असे 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे तांत्रिक जे सेक्शन आहे या तांत्रिक सेक्शनवर आधारित प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. तर पाहू शकता तांत्रिक सेक्शनमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण माहितीचा अधिकार जो कायदा आहे हा कायदा कव्हर करूयात की त्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते कसे असणार आहेत. त्याचबरोबर इतर जे प्रश्न आहेत बालविकास, पोषण आहार संबंधित प्रश्न ते पाहूयात. तर पाहू शकता महत्त्वाचं म्हणजे अंगणवाडी सुपरवायझर, मुख्य सेविका या पदाच्या परीक्षेमध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत बालक, पोषक आहार संबंधित प्रश्न आहेत. शासन, सरकारमार्फत राबवल्या जाणाऱ्या बालकासंदर्भातील जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध योजना आणि त्या संबंधित बनवण्यात आलेले विविध कायदे या संबंधित प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर बालकाच्या आजारासंबंधित माहितीवर आधारित प्रश्नसुद्धा यामध्ये असतात. संबंधित शासन, सरकारमार्फत बनवण्यात आलेल्या विविध तरतुदी आणि योजनांवर आधारित प्रश्न तसेच त्या संदर्भातील चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न. आहार, शिक्षण योजना आणि वरील सर्व घटकांशी निगडीत असणाऱ्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नसुद्धा यामध्ये विचारले जातात. तर पाहूयात जो पहिला प्रश्न आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत पाहू शकता. पहिला प्रश्न, माहितीच्या अधिकाराअंतर्गत पहिल्या अपिलावर उत्तर मिळाल्यावर किती दिवसात दुसरे अपील दाखल केले जाऊ शकते. तर पहिल्या अपिलावर तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. आता पहिल्या अपिलावर तुम्हाला जे उत्तर आहे यावर दुसरं अपील दाखल करायचं आहे तर किती दिवसात केलं जाऊ शकतं. पहिला पर्याय आहे यासाठीचं 90 दिवस, 2 महिने, 45 दिवस आणि 30 दिवस. तर बरोबर उत्तर पाहू शकता 90 दिवसामध्ये जे आहे जे दुसरं अपील तुम्ही देऊ शकता, अपील दाखल केले जाऊ शकतं. म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तर यासाठीचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 आहे. माहितीचा अधिकार अंतर्गत प्रथम अपील दाखल करण्यासाठी नागरिकांना किती शुल्क आकारले जाते, किती शुल्क भरावे लागते. तुम्ही RTIचा फॉर्म फिलअप करत आहात म्हणजे RTI सबमिट करत आहात तर किती शुल्क द्यावं लागतं. 4 पर्याय पाहू शकता. 10 रुपये, 20 रुपये आहे, 50 रुपये आणि वरीलपैकी नाही. तर बरोबर उत्तर पाहू शकता एकूण 20 रुपये जे शुल्क आहे ते आकारले जाते. माहितीचा अधिकार अंतर्गत प्रथम अपील दाखल करण्यासाठी एकूण 20 रुपये शुल्क द्यावं लागतं. तिसरा प्रश्न RTI अंतर्गत RTI अर्ज कोणाला संबोधित केला जातो. म्हणजे तुम्ही RTI अर्ज करताय तर तो कुणाला संबोधित असतो, कुणाकडे दाखल केला जातो. 4 पर्याय पाहू शकता. संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान, भारताचे राष्ट्रपती, त्याचबरोबर जनमाहिती अधिकारी. तर पाहू शकता जे संबोधन आहे म्हणजेच माहितीचा अधिकाराची पूर्ण प्रोसेस करण्यासाठी जनमाहिती अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते आणि यांना संबोधित करूनच म्हणजेच यांच्याद्वारेच तुमची जी माहिती आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, दिली जाते. म्हणजेच जनमाहिती अधिकारी हे बरोबर उत्तर आहे. RTI माहितीचा अधिकार जो अर्ज आहे हा जो अर्ज आहे जनमाहिती अधिकारी यांना संबोधित केला जातो. पुढचा प्रश्न
चौथा प्रश्न आहे RTI ऍक्ट अंतर्गत RTI दाखल करण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे जो RTI जो आहे तुम्हाला करायचा आहे तो कोण करू शकतं? अधिकार कोणत्या नागरिकांना देण्यात आलेला आहे? पहिला पर्याय आहे यामध्ये फक्त भारतीय नागरिक, फक्त परदेशी नागरिक, ए आणि बी म्हणजे अ आणि ब दोन्ही आणि वरीलपैकी नाही. तर पाहू शकता फक्त भारतीय नागरिक जे आहेत हे माहितीचा अधिकार अंतर्गत जो आहे अपील जी आहे ती करू शकतात, अर्ज दाखल करू शकतात. म्हणजेच पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. पाचवा प्रश्न आहे भारताचे मुख्य माहिती आयुक्त सध्याचे CIC म्हणजेच मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? RTI ऍक्ट अंतर्गत यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? चार पर्याय सुधीर भार्गव, रामकृष्ण माथुर, बिमल जुल्का आहे आणि यशवर्धन कुमार सिन्हा. तर सध्याचे जे आयुक्त आहेत यशवर्धन कुमार सिन्हा हे आहेत पाहू शकता. सध्याचे भारताचे मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा हे आहेत CIC ते असणार आहेत. सहावा प्रश्न आहे भारतात हर घर संविधान योजना राबवणारे पहिले राज्य कोणते? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदा हर घर संविधान ही योजना राबवण्यात आली होती? चार पर्याय पाहू शकता. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र. पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र या राज्यामध्ये हर घर संविधान ही योजना राबवण्यात आली. प्रश्न क्रमांक 7वा माहितीचा अधिकार हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? आता माहितीचा अधिकारानुसार तुम्हाला जो अधिकार देण्यात आलेला आहे हा कोणत्या पद्धतीचा अधिकार आहे? चार पर्याय पाहू शकता. संविधानात्मक अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे, वैधानिक अधिकार आहे आणि वरीलपैकी नाही. तो जो हा अधिकार आहे माहितीचा अधिकार जो आहे RTI हा जो अधिकार आहे वैधानिक अधिकार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक क बरोबर आहे. वैधानिक म्हणजेच कायदेशीर अधिकार जो आहे माहितीचा अधिकार हा तुम्हाला प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न RTI ऑनलाईन पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर RTI द्वारे जे ऑनलाईन पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. कोणाकडून सुरू करण्यात आलेलं आहे? चार पर्याय पाहू शकता. सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय, केरळ न्यायालय आणि यापैकी नाही. तर बरोबर उत्तर पाहू शकता. RTI जे पोर्टल आहे म्हणजेच माहितीचा अधिकाराचं पोर्टल सर्वोच्च न्यायालयाद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? जो MRTP कायदा आहे तो कोणत्या औद्योगिक धोरणामध्ये रद्द करण्यात आला? चार पर्याय औद्योगिक धोरण 1956, 1970, 1977 आणि 1991. तर औद्योगिक धोरण जे आहे 1991 या धोरणाअंतर्गत जो MRTP कायदा आहे तो रद्द करण्यात आला होता. म्हणजेच पर्याय क्रमांक ड बरोबर उत्तर आहे. औद्योगिक धोरण कायदा 1991 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न तत्पूर्वी पाहू शकता DCC बँक भरती त्याचबरोबर PMC बँक भरती प्रक्रिया सध्या म्हणजे ज्या सुरू आहेत यांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा या भरती परीक्षेची तयारी करत असाल तर यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज जे आहे आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. या परीक्षेच्या ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवून तुम्ही या भरती परीक्षेसाठीची चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही त्यासाठी आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत 10वा प्रश्न मानवी शरीरात मृत पेशींच्या जागेवर नव्या पेशी निर्मितीचे काम खालीलपैकी कोणते मूलद्रव्य करते? आता हा जो सेकंड सेक्शन आहे याचे प्रश्न पाहू शकता. पोषण आहार संबंधित प्रश्न आहेत. पहिल्यांदा आपण पाहिले माहितीचा अधिकार. आता पोषण आहार संबंधाचे प्रश्न आहेत. महिला आणि बाल विकास विभाग अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंतर्गत पाहूयात. पहिला प्रश्न आहे मानवी शरीरात मृत पेशींच्या जागेवर नव्या पेशी निर्मितीचे काम खालीलपैकी कोणते मूलद्रव्य करते? चार पर्याय पाहू शकता. नायट्रोजन, ऑक्सिजन, शिसे आणि सल्फर. तर पहिलाच पर्याय बरोबर आहे. नायट्रोजन हे आहे शरीरात मृत पेशींच्या जागेवर नव्या पेशी निर्मितीचे काम करते. पुढचा प्रश्न 11वा 2012 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने भारताला
कोणत्या विषाणूपासून मुक्त केले? तर 2012मध्ये भारताला पोलिओमुक्त भारत असं करण्यात आलेलं होतं. तर जागतिक आरोग्य संघटना अंतर्गत पोलिओमुक्त भारत म्हणून या विषाणूपासून मुक्त करण्यात आलेलं होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक उत्तर बरोबर आहे. पाहू शकता 2012 विषाणूमुक्त आहे. पोलिओ हे बरोबर उत्तर आहे. 12वा प्रश्न, स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी 2009 मध्ये कोणती योजना राबवण्यात आली? तर स्त्रियांची साक्षरता वाढवण्यासाठी 2009 मध्ये जी योजना राबवण्यात आली तिचं नाव काय? 4 पर्याय: सर्व शिक्षण, साक्षर भारत, सर्वांसाठी शिक्षण आणि राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान. तर बरोबर उत्तर पाहू शकता राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान. हे जे अभियान आहे या अभियानांतर्गत स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी 2009 मध्ये ही योजना राबवण्यात आली होती. 13वा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर पाहू शकता यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? पर्याय 3, 5, 7 आणि 9. तर बरोबर उत्तर पाहू शकता 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. हे उत्तर बरोबर आहे. 14वा प्रश्न, डोंगराळ दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करण्यात येते? 4 पर्याय पाहू शकता. 100 पेक्षा कमी, 500 पेक्षा जास्त, 1000 किंवा कमी आणि ड आहे 1000 पेक्षा जास्त. तर पाहू शकता 1000 किंवा कमी इतक्या लोकसंख्येसाठी एक जी अंगणवाडी आहे ती स्थापन करण्यात येते डोंगराळ आणि दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये. या पद्धतीने 1000 किंवा कमी लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी स्थापन करण्यात येते. 15वा प्रश्न, अंगणवाडीसाठी जागेची निवड करताना कोणती काळजी घेणे आवश्यक असते? 4 पर्याय पाहू शकता. जवळपास झाडे नसावीत, जवळपास नदी नसावी, धोकादायक जागा नसावी आणि यापैकी नाही. तर बरोबर उत्तर पाहू शकता जवळपास जे आहे नदी आणि धोकादायक जागा नसावी. हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. पर्याय ब आणि ब आणि क यासाठीचं बरोबर आहे. या दोन्ही जागा ज्या आहेत या दोन्ही त्या जागेची निवड करताना या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक असतं. प्रश्न क्रमांक 16वा आहे, साधारणतः अंगणवाडीतील बालकांचं वजन किती वेळा घेतलं जातं? म्हणजे महिन्यातून वर्षातून किती वेळा घेतलं जातं अंगणवाडीतील बालकांचं वजन? 4 पर्याय पाहू शकता. प्रत्येक दिवशी, महिन्यातून एकदा, 6 महिने आणि वर्षातून एकदा. तर जे वजन जे आहे ते केलं जातं महिन्यातून एकदा केलं जातं. यानंतर साधारणतः या पद्धतीने जी प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाते. 17वा प्रश्न आहे, ICDS महिला आणि बालविकास विभागांतर्गत जी ICDS योजना आहे या योजनेसाठी कार्यकर्ता आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण याचे आयोजन आणि समन्वय करणारी अग्रगण्य संस्था कोणती? 4 पर्याय पाहू शकता. राज्य सरकार, केंद्र सरकार, डॉट आणि निप्सिड. तर यामध्ये पाहू शकता बरोबर उत्तर आहे निप्सिड. हे बरोबर उत्तर आहे. ICDS कार्यकर्ता आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण याचे आयोजन आणि समन्वय करणारी अग्रगण्य संस्था म्हणजे निप्सिड ही संस्था आहे. या संस्थेचं नाव आहे. पुढचा प्रश्न 18वा प्रश्न, हे जे ICDS अंतर्गत जे प्रश्न आहेत या प्रश्नामधले जवळजवळ 10 ते 12 प्रश्न हमखास येण्याची शक्यता आहे. यामुळे या सेक्शनवर या टॉपिकवर जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष देणं आवश्यक आहे. 18वा प्रश्न पाहूयात. ICDS योजना अंतर्गत किशोर शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली? जी किशोर शक्ती योजना आहे केव्हा सुरू करण्यात आली पाहू शकता. यामध्ये पर्याय 1999, 2005, 2012 आणि 2021. तर बरोबर उत्तर 2005 मध्ये जी ICDS योजना आहे या योजनेअंतर्गत किशोर शक्ती ही योजना 2005 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 19, आपल्या शरीराला पुढीलपैकी कोणत्या पोषक तत्वांची गरज असते? पाहू शकता 4 पर्याय, स्निग्ध पदार्थ, खनिजे आणि पाणी आणि वरीलपैकी सर्व. तर पाहू शकता शरीराला जी पोषक तत्वांची गरज असते यामध्ये स्निग्ध पदार्थ येतात, खनिज येतात, पाणी सुद्धा येतं. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे या प्रश्नासाठीचं. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. ज्वारी, बाजरी, शर्कराकंद यातून प्रामुख्याने कोणती पोषक तत्वे प्राप्त होतात? मानवाला जी पोषक तत्वे मिळतात
यामधून ज्वारी, बाजरी आणि शर्करा कंद यातून कोणती पोषक तत्वे मिळतात? 4 पर्याय पाहू शकता. प्रथिने, खनिज, कार्बोहायड्रेट आणि ऊर्जा. तर बरोबर उत्तर पाहू शकता कर्बोदके, कार्बोहायड्रेट हे बरोबर उत्तर आहे. ज्वारी, बाजरी, शर्करा कंद यातून जी पोषक तत्वे मुख्यतः मिळतात त्यांना कार्बोहायड्रेट असे म्हणतात. तर अशा पद्धतीने हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती परीक्षेची तयारी करताना या पद्धतीचे प्रश्न जे आहे येतील. ते परीक्षेची तयारी करताना जास्तीत जास्त प्रश्नसंच सोडवणे खूपच आवश्यक आहे. यासाठीच सराव प्रश्नपत्रिका, मॉक टेस्ट त्याचबरोबर ज्या प्रश्नपत्रिका आहे जास्तीत जास्त सोडवणं आवश्यक आहे. यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर जे आहे सराव प्रश्नसंच फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही त्यावर क्लिक करून जे आहे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून जे सराव प्रश्नपत्रिका आहेत ते सोडवू शकता, त्याची तयारी करू शकता. त्याचबरोबर भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.